यथा ब्रह्मांडे तथा पिंडे, चरक संहितेमध्ये हा श्लोक आहे. हा श्लोक आपल्याला काय दर्शवतो तर ह्या ब्रह्मांडामध्ये जे जे काही आहे ते सगळं आपल्या शरीरामध्ये आहे. आता ब्रह्मांडामध्ये काय आहे तर ब्रह्मांडामध्ये 5 महाभूतं आहेत, ज्याला आपण पंचमहाभूतं असं म्हणतो. ही पंचमहाभूतं कोणती आहेत तर आपण आजूबाजूला आपल्या बघतो. आकाश आहे, वायू आहे, अग्नी आहे, जल आहे आणि पृथ्वी आहे. तर ह्या पंचमहाभूतांपासून भौतिक संसार हा तयार झाला आहे. अशाच प्रकारे ही सगळी 5 महाभूतं जी आहेत, ह्या 5 महाभूतांपासूनच आपलं शरीर तयार झालेलं आहे. आता हे जे शरीर आहे हे शरीर मृत्यू पावतं. मृत्यू पावतं म्हणजे काय तर जेव्हा ह्या शरीराचा, ह्या भौतिक शरीराचा जेव्हा मृत्यू होतो, म्हणजेच काय तर ह्या शरीरामध्ये एक ऊर्जा आहे आणि ज्याला आपण आत्मा असं म्हणतो. तर ही ऊर्जा प्रणाली जी आहे, ही ऊर्जा प्रणाली जेव्हा आपल्या शरीरातून निघून जाते तेव्हा काय होतं तर काय शिल्लक राहतं तर फक्त हे 5 महाभूतं शिल्लक राहतात. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी हे फक्त 5 पंचमहाभूतं शिल्लक राहतात. आता हे पंचमहाभूतं जी आहेत, ही पंचमहाभूतं त्याला पंचतन्मात्रा आहे, पण त्याच्यासोबत पंचतन्मात्रा पण आहेत. तर ही पंचतन्मात्रा काय आहेत तर ते आपण आता बघूया. तर आकाशाची तन्मात्रा काय आहे तर आकाशाची तन्मात्रा आहे शब्द. प्रत्येक मनुष्य हा ऐकत असतो म्हणजे काय तर त्याला काहीतरी ध्वनिलहरी त्याच्या कानावरती पडतात. म्हणजेच हा आकाश जो आहे हे आकाशाच्या लहरी, आकाशामध्ये असणाऱ्या ज्या लहरी आहेत त्या लहरी आपल्या भौतिक देहामध्ये येतात. तर ही आकाशाचा तन्मात्रा काय आहे तर शब्द, आणि मग ते शब्दांच्या रूपामध्ये आपण ते आकाशतत्व अनुभवतो आपल्या शरीरामध्ये. तर आकाशाची तन्मात्रा काय झाली मग शब्द, शब्दाच्या रूपामध्ये आपण ते आकाशतत्व अनुभवतो. वायूची तन्मात्रा आहे स्पर्श. वायू आपल्याला जो स्पर्श जाणवतो तो म्हणजेच वायुतत्व. वायुतत्वाचा वायूद्वारे आपण स्पर्शाचा अनुभव करता येतो. तसंच अग्नीची तन्मात्रा आहे ताप, उष्णता. तर अग्नितत्व जे आहे हे आपल्या शरीरामध्ये भोजन प्रणाली जी आपण जे जेवण करतो, जे आपण अन्न घेतो त्या अन्नाला पचवण्याचं कार्य अग्नी करत असतो. तसंच अग्नी अजून काय करतो तर अग्नीपासून जे तेज निर्माण होतं ते आपल्या चेहऱ्यावरती ते तेज आपल्याला दिसत असतं. त्याच्यानंतरचा महाभूत आहे जल. जलाची तन्मात्रा आहे रस. रस म्हणजे काय तर आपल्या शरीरामधून जो निघतो, आपण ज्याला लाळ असं म्हणतो. तर आपण जेव्हा एखादा घास घेतो तर तो घास पचवण्यासाठी किंवा त्याला स्वादिष्ट करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही रसांचं सतत सिक्रेशन होत असतं, सतत स्त्रावत असतात. तर ती झाली रस. तर ज्याच्यामुळे आपण आपल्याला स्वादिष्ट लागतं जेवण. आणि आपली जी शरीर आहे हे शरीर ह्या रसामुळेच पुष्ट होत असतं. शरीर पुष्ट करण्याचं काम करतं ते रस. तर जलाची तन्मात्रा आहे रस. त्यानंतर आहे पृथ्वी तत्व. तर पृथ्वी तत्वाची तन्मात्रा आहे गंध. आपण वेगवेगळे गंध, सुवास, सुगंध हे आपण घेत असतो. तर हा गंध जो आहे, वास जो आहे हा सगळीकडे पसरलेला आहे. आणि मनुष्य जो आहे, मनुष्य घ्राण इंद्रियांद्वारे म्हणजेच नाकाद्वारे आपण हा वास, हा गंध घेत असतो.
आणि आनंदित होत असतो. तर अशा प्रकारे हे 5 पंचमहाभूतं आणि ही त्यांची 5 तन्मात्रा आपल्या शरीरामध्ये आहेत. तर यथा ब्रह्मांडे तथा पिंडे, जे ब्रह्मांडामध्ये आहे ते आपल्या शरीरामध्ये आहे. अशा प्रकारे आपण ते सतत अनुभवत असतो, पण आपल्याला ते कळतच नाही की आपण या 5 महाभूतांपासून बनलेलो आहोत. हे जे महाभूतं आहेत त्याचे 5 गुणसुद्धा आहेत. तर आकाशाचा गुण जो आहे हा अप्रतिघात म्हणजे नॉन रेझिस्टन्स असा आहे. आकाश जो आहे हा आपल्या अवतीभोवती सगळीकडे पसरलेला आहे. आणि हा आकाश जो आहे हा आपल्याला कसा जाणवतो, तर आपल्या त्वचेचं जे आवरण आहे त्या आवरणातून तो आकाश कव्हरिंग जे आहे, आपल्या त्वचेचं आवरण जे आहे, ह्या छिद्रांद्वारे आपल्या शरीराच्या छिद्रांमधून हा प्रतिघात जो आहे हा आकाशतत्वाचं आपल्याला होत असतं. आणि ह्या आकाशतत्वाद्वारे आपण त्वचेची जी काही आपल्याला समजा काही त्रास झाला, त्वचेचा काही रोग झाले, तर आकाशतत्वाद्वारे आपण त्वचेचे रोग बरे करू शकतो. त्यानंतर आहे वायू. वायूचा गुण काय आहे, तर चलत्व, मोबिलिटी, म्हणजे एका ठिकाणी स्थिर न राहणे हा वायूचा गुणधर्म आहे. तो सतत वाहत असतो. आपल्या शरीरामध्ये सुद्धा हा वायू सतत वाहत असतो. आता आपण आपल्या नाकाच्या छिद्रांद्वारे श्वास आत घेतो आणि आतला जो कार्बन डायऑक्साईड जो आहे, जो अनावश्यक वायू जो आहे तो आपण नाकाद्वारे पुन्हा बाहेर सोडत असतो. तर अशा प्रकारे तसंच आपल्या प्रत्येक पेशीपासून हा वायूचा संचार जो आहे आपल्या शरीरामध्ये होत असतो. तर हे वायूचं कार्य काय आहे मग, तर मोबिलिटी, चलत्व. आणि हे वायू जो आहे आपल्या शरीरामध्ये सतत चलायमान असतो आणि तो इकडे तिकडे शरीरामध्ये फिरत असतो. त्याच्यानंतरचं पंचतन्मात्रा आहे अग्नी. अग्नी जो आहे ह्याचा गुण आहे उष्णत्व, हीटिंग म्हणजे उष्णता, ताप. अग्नी जो आहे हा उष्णता मानवाला उष्णता प्रदान करतो तो. आणि त्यामुळेच काय होतं की उष्णता शरीरामध्ये असल्यामुळेच मानव हा जिवंत राहतो. हे बघा, एखादा व्यक्ती मृत झाला की त्याच्या शरीराला आपण आधी हात लावतो. हात लावून आपल्याला कळतं की बाबा याचं शरीर थंडगार झालं आहे. म्हणजे काय, तर त्याच्या शरीरामधली उष्णता काय झाली आहे, नाही आहे, ऊर्जा त्याच्या शरीरातली निघून गेलेली आहे. तर उष्णता आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहे. तर हा अग्नीचा गुण आहे. तो अग्नी जर शरीरामध्ये असेल तरच शरीर उष्ण असतं. तर म्हणजेच आपण जिवंत आहोत. आणि जर ही उष्णता गेली की झालं, आपण दुसऱ्या दुनियेमध्ये निघून जातो मग हे शरीर सोडून. तर ह्या झाला अग्नीचा गुण झाला. मग उष्णत्व, हीटिंग. त्याच्यानंतरचा आहे जल. जलाचा गुण आहे द्रवत्व, फ्लुइडिटी. म्हणजे एका ठिकाणाहून जसं वायू इकडून तिकडे सतत वाहत असतो, तसंच जलसुद्धा हा मोबिलिटी आहे. म्हणजे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो पण वाहू शकतो. आणि तसंच जल हे मनुष्यामध्ये आर्द्रता निर्माण करतो, ह्युमिडिटी ज्याला आपण म्हणतो. ओलावा, ओलसरपणा, त्यामुळे जलामुळे आपल्या शरीरामध्ये ओलसरपणा टिकून राहतो. नाहीतर आपल्याला लगेच जेव्हा खूप उष्णता असते तेव्हा आपल्याला जाणवतो तो ड्रायनेस, कोरडेपणा. तर हा कोरडेपणा शरीरामध्ये राहत नाही. का, तर जलतत्वामुळे. आर्द्रता नेहमी आपल्या शरीरामध्ये टिकून राहते, ती जलतत्वामुळे. आणि जलतत्वाचं मग अजून काय गुण आहे, तर जलामुळेच आपल्यामध्ये दया, ममता, करुणा ह्यासारखे गुण आपल्यामध्ये असतात, ते ह्या जलामुळेच. तसेच हे जे गुण आहेत, दया, ममता, करुणा, ह्या गुणांमुळेच मग आपण दुसऱ्यांचं जेव्हा दुःख ऐकतो तेव्हा आपण सुद्धा द्रवित होऊन जातो. लगेच आपल्या भावनासुद्धा बदलून जातात. आपण लगेच द्रवित होऊन जातो. तर हे कशामुळे, तर जलतत्वामुळे. जलतत्व नसतं तर आपल्याला ह्या भावनाच कळल्या नसत्या.
तर हे झालं जलतत्व. त्याच्यानंतर पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्वाचा गुण काय आहे तर ठोसपणा, सॉलिडिटी. दगडासारखं पृथ्वी, दगड कसा असतो एकदम कठीण, कडक, सॉलिडिफिकेशन ज्याला म्हणतात, ठोसपणा. तर पृथ्वी जो आहे, पृथ्वीसारखाच मनुष्यसुद्धा ठोस आहे. नाहीतर काय होईल, नाहीतर तो एका ठिकाणी टिकून नाही राहणार, असा खाली लोळं पडून जाईल. हवा आली की इकडे पडेल, हवा आली की तिकडे पडेल, जिकडे हवेचा झोत जाईल तिकडे तो पडेल. तर हा पृथ्वीमुळे काय होतं की आपलं शरीर हे टणक, ठोस राहतं आणि त्याचा टिकाव लागतो. मग हवेच्या समोर त्याचा टिकाव लागतो. तसंच पृथ्वीमध्ये जसे अनेक खनिजे आहेत, जसे की मीठ, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, लोह आहे, तांबा आहे, तांब्याचे पदार्थ, तांबा हा खनिज आहे, सल्फर आहे. हे सगळे जसे ब्रह्मांडामध्ये विद्यमान आहेत, तसेच हे सगळे खनिज पदार्थ पृथ्वी तत्वाच्या रूपाने आपल्या शरीरामध्ये सुद्धा विद्यमान आहेत. तर असे हे ह्या पंचमहाभूतांचं गुणसुद्धा आहेत. तर आपण काय बघितलं, आपलं शरीर जे आहे, आपलं ब्रह्मांड जे आहे, हे पंचतत्वांनी बनलं आहे. आणि हे पंचतत्व जे ब्रह्मांडात आहे तेच आपल्या पिंडामध्ये आहे. पिंड म्हणजेच आपलं शरीर. तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा हे 5 तत्व आहेत. तसंच आपण बघितलं की महाभूतांचे काय गुण आहेत ते आपण बघितलं. तसंच ह्या पंचमहाभूतांच्या तन्मात्रा काय आहेत ते आपण बघितलं. तर पंचतत्वांच्या तन्मात्रा काय बघितल्या आपण, तर आकाश तत्वाची तन्मात्रा शब्द, वायूची तन्मात्रा स्पर्श, अग्नीची तन्मात्रा ताप, जलाची तन्मात्रा रस, पृथ्वीची तन्मात्रा गंध. असे ह्या 5 तत्वांच्या ह्या 5 तन्मात्रा आहेत. तसंच गुण काय आहे, आकाशाचा गुण आहे अप्रतिघात, वायूचा गुण आहे चलत्व, अग्नीचा गुण आहे उष्णत्व आणि जलाचा गुण आहे द्रवत्व, पृथ्वीचा गुण आहे ठोसपणा. तर असे हे गुण आहेत, तन्मात्रा आहेत ह्या 5 तत्वांच्या. तर जसं ब्रह्मांडामध्ये हे सगळं अस्तित्वात आहे, तसंच्या तसं आपल्या शरीरामध्ये अस्तित्वात आहे. फक्त फरक एवढा आहे की ब्रह्मांडामध्ये ते स्थूल शरीर स्वरूपात आहे, तर आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म स्वरूपात आहे. तर जे मूर्तिमान भाव जो आहे हा विशेष करून ह्या लोकांमध्ये आहे सगळ्या, तोच मनुष्यामध्ये सुद्धा आहे. आपण जर दुसऱ्या प्रकारे जर आपण बघितलं तर प्रकृती जी आहे, प्रकृती म्हणजे काय, तर हे जे आपण सगळं आजूबाजूला आपल्या बघतो तर त्याला आपण काय म्हणतो, प्रकृती. जे प्रकृतीमध्ये आहे तेच आपल्या शरीरात पुरुष असं म्हणतात. तर आपल्या साहित्यामध्ये, आपल्या काय म्हणूया त्याला, आध्यात्मिक साहित्यामध्ये ब्रह्मांडाला आणि आपल्या पृथ्वीला काय म्हटलेलं आहे, तर प्रकृती असं म्हटलेलं आहे. आणि आपल्या शरीराला, भौतिक देह जो आहे त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. तर आपण अशा प्रकारे पण म्हणू शकतो की ही प्रकृती आणि पुरुष ह्यांच्यामध्ये समानता आहे. म्हणून चरक संहितेमध्ये अजून एक असंच श्लोक आहे, यावंतो हि लोके मूर्तिमंतो भावविशेषाः तावंतः पुरुषे यावंतः पुरुषे तावंतो लोके. म्हणजे जसं ह्या लोकामध्ये आहे तसंच ह्या मूर्तिमंतामध्ये भावविशेष आहे, तसंच पुरुषामध्ये जे आहे तेच ह्या लोकामध्ये आहे. लोक म्हणजेच प्रकृती, हा लोकामध्ये आहे. तर ब्रह्मांडामध्ये चेतनता आहे, तर मनुष्यामध्ये पण चेतनता आहे. चेतनता नसेल तर तो मनुष्य मृत समजला जातो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण सुद्धा फिरू शकतो, परंतु जेव्हा हा
व्यक्ती, हा भौतिक देह जेव्हा रोगी होतो तेव्हा काय होतं, सुदृढ असतो मनुष्य जेव्हा ह्या सगळ्या पंचतन्मात्रा, ह्या पंचतत्व जेव्हा व्यवस्थित त्याच्या प्रमाणित असतात, म्हणजे त्यांचं जे पर्सेंटेज जे आहे किंवा त्यांची जी शुद्धता जी आहे ही जर व्यवस्थित असेल तर तो मनुष्य, आपण त्याला सुदृढ मनुष्य असं म्हणतो, सुदृढ देह असं म्हणतो आपण. पण जेव्हा ह्या सगळ्या तत्वांमध्ये जेव्हा बॅलन्स, असंतुलन होऊन जातं, ह्या तत्वांचं जेव्हा असंतुलन होऊन जातं तेव्हा तो रोगी असं म्हटलं जातं. तर मग हा रोगी झाल्यानंतर तो देह अक्षम होऊन जातो, तो चालू नाही शकत, फिरू नाही शकत, त्याच्यामधली कार्यक्षमता कमी होऊन जाते. तसंच त्या व्यक्तीमध्ये जडता यायला लागते. ईश्वराने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, तर बुद्धी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं सगळ्यात मोठं उपहार आहे, आपल्याला दिलेला, ते देवानी आपल्याला दिलेला. तर बुद्धीच्या द्वारेच मनुष्य हा खूप सारे चमत्कार घडवून आणतो आहे. तर ह्या अशा प्रकारे पंचमहाभूत जी आहेत, हे पंचमहाभूतांचे सगळे गुण जे आहेत हे मनुष्यामध्ये आहेत, फक्त आपल्याला ते माहिती नाही आहे, जागृती आपल्यामध्ये नाही आहे. तर ही जागृतीच आपल्याला, आपण साधना करतो म्हणजेच काय करतो, तर आपण स्वतःला मी 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 असं म्हणत असतो. तर हा मी नाही आहे, तर आपण हे पंचतत्वांचा बनलेलं एक पिंड आहे, हेच आपल्याला साधनेद्वारे, जागृतीद्वारे, साधना करून जागृतीद्वारे हे जाणून घ्यायचं आहे. तर मग आपण असं म्हणू शकतो की ह्या ब्रह्मांडामध्ये जे जे काही आहे ते सर्व आपल्या शरीरामध्ये आहे. यथा ब्रह्मांडे तथा पिंडे. आताच आपण बघितलं की यथा ब्रह्मांडे तथा पिंडे, यत पिंडे तत ब्रह्मांडे, याला आपण असंही म्हणू शकतो. तर ह्याच तत्वावर आधारित आहे ॲक्युप्रेशर प्रणाली. आता ॲक्युप्रेशर जे आहे हे सुद्धा एक नॅचरल सायन्स आहे, फिलॉसॉफी आहे, आणि एक रॅशनल मेथड आहे ही थेरपी. आणि हे जे मेकॅनिझम आहे, ॲक्युप्रेशरचं जे मेकॅनिझम आहे, हे जे ब्रह्मांडातलं जे आहे, यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, ह्याच प्रणालीवरती आधारित आहे. तर जे ह्या ब्रह्मांडात आहे तेच हे आपल्या पिंडामध्ये आहे. तर हे सगळं नैसर्गिक आहे. तर आपलं शरीरसुद्धा नैसर्गिक आहे. तर हेच मग ह्याच्यावरच आधारित आपण ट्रीटमेंटसुद्धा, ॲक्युप्रेशरची जी ट्रीटमेंट आहे, आता ही ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट कशी घेतली जाते, तर आपल्या शरीरामध्येच हे सगळं मेकॅनिझम असल्यामुळे आपण आपल्या शरीरामध्ये काही ठराविक ठिकाणी काही ठराविक पॉईंट्स आहेत, आणि त्या ठराविक पॉईंट्सवरती जर आपण थोडासा दाब दिला तर तिथे कंपनं निर्माण होतात, आणि ती कंपनं जी आहेत ती कंपनं पूर्ण शरीरामध्ये पसरतात. तर ह्यालाच ॲक्युप्रेशर थेरपी किंवा ॲक्युप्रेशर प्रणाली असं म्हणतात. आणि हे जे पॉईंट्स आहेत, जे की महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, त्यांनाच ॲक्युप्रेशर ह्याच्यामध्ये अक्यू पॉईंट्स असं म्हणतात. अक्यू पॉईंट्स, आणि ह्या अक्यू पॉईंट्सद्वाराच उपचार केले जातात. तर आता ही उपचाराची पद्धती कशी आहे, तर शू, चायनामध्ये SHU, शू म्हणजेच काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, मूव्ह होणे, ट्रान्सफर होणे, ट्रान्समिट होणे, ट्रान्सपोर्ट होणे इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणूया. तर अशा प्रकारे ही बायो एनर्जी आपल्या शरीरामध्ये, ही जी बायो एनर्जी आहे, ज्याला ची म्हणतात, की म्हणतात, किंवा आपल्या भारतामध्ये आपल्याकडे त्याला प्राणशक्ती म्हणतो आपण, प्राण ऊर्जा म्हणतो आपण. तर ही प्राण ऊर्जा जी आहे, ही प्राण ऊर्जा सगळीकडे शरीरामध्ये
वाहत असते आहे. म्हणूनच आपण जिवंत आहोत. आपण हे आता मगाशीच बघितलं की आपल्या शरीरामध्ये बायो एनर्जी आहे, म्हणूनच आपण जिवंत आहोत. नाहीतर हे 5 पंचतत्व जी आहेत ती पंचतत्वामध्ये विलीन होऊन जातात. तर ही बायो एनर्जी जी आहे, ह्याचे जे लोकेशन पॉईंट्स आहेत, आता ही जी बायो एनर्जी जी आहे ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी जाते, तर ज्या ठिकाणी ऊर्जा जास्त प्रमाणात होते त्या ठिकाणाहून ती ज्या ठिकाणी कमी प्रमाणात ऊर्जा आहे तिकडे ती वाहत असते. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये हे जे काही फ्लुइड्स आहेत, ज्याला आपण जलतत्व आपण आता बघितलं की हे जे जल आहे, हे एनर्जी आहे, हे फ्लुइड्स आहेत, हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. आणि तसंच जिथे थांबून राहिलेलं आहे, स्टॅसिस ज्याला म्हणतात. स्टॅसिस म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये जिथे कुठे ब्लॉकेज निर्माण झाले आहे, त्याला अवरोध म्हणतो आपण, ज्याला मराठीमध्ये आपण ज्याला अवरोध म्हणतो, इंग्लिशमध्ये ज्याला स्टॅसिस असं म्हणतात. तर हे स्टॅसिस जे आहे त्या स्टॅसिसला काढून टाकणं, हा अवरोध काढून टाकणे, रिमूव्ह करणे ह्या स्टॅसिसला. तसंच अनफास्टनिंग करणे म्हणजेच काय, तर आपल्या शरीरामध्ये जे काही विघातक तत्व आहेत, विषयुक्त तत्व आहेत, त्यांना काढून टाकायचं काम. हे सगळं जे आहे हे ह्या ऊर्जा प्रणालीद्वारा केलं, ॲक्युप्रेशरच्या ऊर्जा प्रणालीद्वारा केलं जातं. आता आपण बघूया की म्हणजेच काय. ही व्हायटल एनर्जी जी आहे त्याला की असं म्हणतात, ची म्हणतात किंवा प्राणशक्ती म्हणतात. तर ही प्राणऊर्जा जी आहे, ही प्राणऊर्जा कुठून मिळते? आपला हा जो पिंड आहे, ह्या पिंडाला ही ऊर्जा कुठून मिळते, तर आपल्याला ही ऊर्जा ब्रह्मांडातून मिळत असते, ज्याला आपण कॉस्मॉस असं सुद्धा म्हणतात. तर ह्या कॉस्मॉसमधून, ब्रह्मांडामधून ही ऊर्जा आपल्याला मिळत असते. आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये काही जलतत्व फ्लुइड्स आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये त्याला फ्लुइड्स म्हणतात. तर हे जल कसे आहे, फ्लुइड्स कशाच्या स्वरूपात आहे, तर रक्त, हे रक्त, लिम्फ ज्याला म्हणतो आपण. जसं सेरेब्रो स्पायनल फ्लुइड आहे आपल्या सेरेब्रोमध्ये, स्वेट किंवा आपण ज्याला घाम म्हणतो, स्टूलच्या रूपामध्ये, युरिनच्या रूपामध्ये, हवेच्या रूपामध्ये, लाळेच्या रूपामध्ये, स्पर्म्सच्या रूपामध्ये, ओव्हाच्या रूपामध्ये, हार्मोन्स, केमिकल्स, तसंच सायनोव्हियल फ्लुइड्स. आपण रडतो तेव्हा आपल्या डोळ्यातून निघणारे अश्रू, तसंच कानामधून निघणारा जो वॅक्स आहे तो वॅक्स, ब्रेस्ट मिल्क, तसंच म्युकस आणि कफ, हे सगळं जे आहेत हे बॉडी फ्लुइड्स आहेत. हे बॉडी फ्लुइड्सला मेंटेन करणं किंवा आता रोग किंवा होतात, तर हे जे फ्लुइड्स आहेत, ह्या फ्लुइड्समध्ये अवरोध निर्माण झाला, कमी जास्त प्रमाण झालं, असंतुलन झालं, तर माणूस रोगी म्हटला जातो. आता आपण बघूया बायो एनर्जी म्हणजे काय. तर बायो एनर्जी जी आहे ही बायो एनर्जी आपल्याला 2 प्रकारे मिळते. आता 2 प्रकारे कशी मिळते आपल्याला ही बायो एनर्जी, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण जे काही अन्न खातो आहे, ज्यूसेस घेतो आहे, अन्नपदार्थ, जलपदार्थ, तसंच हवा, श्वासाद्वारे. तर ह्या 3 प्रकारे आपण ही बायो एनर्जी आपण घेऊ शकतो. दुसरा प्रकार कोणता आहे, तर तो आहे हेवनली एनर्जी, किंवा ज्याला आपण म्हणतो ब्रह्मांडातून, कॉस्मॉसमधून जी जैविक ऊर्जा येते, प्राणशक्ती जी येते, ती प्राणशक्ती आपण ब्रह्मांडातून घेत असतो. आणि ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ही ऊर्जा कॉन्स्टंट आपल्याला
मिळत असते ते म्हणजे ॲक्युप्रेशरच्या काही विशिष्ट बिंदू आहेत. त्या बिंदूंमधून ही ऊर्जा जी आहे ही ब्रह्मांडातून सतत खेचली जाते. आपल्या शरीरात आहेत बरं का असे काही ॲक्युप्रेशरचे बिंदू आहेत की त्यांचा ठराविक वेळ आहे. त्या ठराविक वेळेमध्येच ते बिंदू ब्रह्मांडातली जैविक ऊर्जा जी आहे ही ऊर्जा आपल्या शरीरामध्ये शोषून घेत असतात. त्यालाच आता ही जी वेळ आहे ह्या वेळेला काय म्हणतात तर ऑर्गन क्लॉक म्हणतात. आयुर्वेदामध्ये ह्या बिंदूंचं जे काही वेळ आहे त्या ऑर्गन्सची आपल्या अवयवांची जी काही वेळ आहे ठराविक वेळ आहे त्यालाच ऑर्गन क्लॉक असं म्हणतात. तर आता ही बायो एनर्जी जी आहे ही बायो एनर्जी कशी कार्य करते तर ही बायो एनर्जी एकतर 2 प्रकारे आपल्या आपण तर बघितलं आता बायो एनर्जी कशी मिळते आपल्याला त्याचे 2 प्रकार आहेत. एक तर आपण अन्न पाणी आणि हवा जी श्वासाद्वारे घेतो आहे ह्याच्याद्वारे आपल्याला ही जी प्राणऊर्जा मिळते किंवा मग हीच प्राणऊर्जा आपल्याला ब्रह्मांडातून मिळते. हेवनली कॉस्मॉसमधून आपल्याला ती मिळते आणि तीही काही ठराविक ॲक्युप्रेशरचे बिंदू आहेत ॲक्युपॉईंट्स आहेत त्या बिंदूंच्या द्वारा आपल्याला ही ऊर्जा मिळत असते. तर ही ऊर्जा जी आहे ही ऊर्जा पण परत तिचे 2 रूप आहेत. एक आहे सुपरफिशियल बायो एनर्जी ज्याला म्हणतात. त्याच्यानंतर दुसरी आहे डीप बायो एनर्जी. एक सुपरफिशियल म्हणजे वरच्यावरती आणि डीप म्हणजे एकदम खोलवर आतमध्ये. तर सुपरफिशियल बायो एनर्जी म्हणजेच काय तर अगदी डेप्थमध्ये नाही पण हे ऑर्गन क्लॉक जे आहे हे कसे कार्य करतात तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे लंग्सच्या थ्रू सकाळी 3 लंग्सची वेळ यकृताची वेळ काय आहे सकाळी पहाटे 3 ते 5 3 ते 5च्या दरम्यान सगळ्यात पहिल्यांदा ऊर्जा ग्रहण करतं ते म्हणजे आपलं यकृत लंग्स. ते त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईनचा वेळ आहे. त्याच्यानंतर स्टमक पोटाचा वेळ आहे. त्याच्यानंतर स्प्लीन ब्रह्मांडातून ऊर्जा घेत असतो. त्याच्यानंतर हृदय घेतं. त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन. त्यानंतर युरिनरी ब्लॅडर. त्यानंतर किडनी पेरिकार्डियम ट्रिपल वॉर्मर गॉल ब्लॅडर. त्याच्यानंतर लिव्हर आणि परत लंग्स. परत संध्याकाळच्या वेळेस दुपारच्या वेळेस 3 ते 5. तर अशा प्रकारे ही सायकल सतत चालू असते. ही रोज असं नाही की एका दिवशी घेतलं दुसऱ्या दिवशी नाही घेतलं. तर हे सतत होत असतं आणि म्हणूनच लंग्स जे आहेत यकृत जे आहे त्यांना मदर असं म्हटलं जातं. आणि तर हे झालं सुपरफिशियल बायो एनर्जी अशा प्रकारे कार्य करते. त्याच्यानंतर डीप बायो एनर्जी कशा प्रकारे काम करते तर ते आपले जे इंटरनल पार्ट्स आहेत आपल्या शरीरामधले जे आतले जे अवयव आहेत ते डीपली अगदी काम करतात. ते म्हणजे 5 तत्वांवरच्या थेरीवरती ते काम करतात पंचतत्वांवरती. लिव्हर आता हे डेप्थमध्ये आहे ते फार तर ते आपण वेगळं पाहायला लागेल. तर अशा प्रकारे ही ची प्राण ऊर्जा तर हे जे ब्रह्मांडामध्ये जे काही आहे ते आपल्या पिंडामध्ये आहे ह्याचाच उपयोग ॲक्युप्रेशरमध्ये केलेला आहे. पूर्ण ॲक्युप्रेशर जे आहे हे पूर्ण ह्या ऊर्जा प्रणालीवरती कार्य करतं. तर त्यासाठी ॲक्युप्रेशर शिकून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण ही जी ॲक्युप्रेशर प्रणाली जी आहे ही आणि ही ट्रीटमेंट जी आहे ही ट्रीटमेंट आपण विदाऊट म्हणजे त्याचे साईड इफेक्ट्स काही नाही आहेत. एकदा तुम्ही हे शिकलात की तुमचे कोणते पॉईंट्स कुठे आहेत आणि त्यांची काय वेळ आहे आणि काय झालं की कोणता पॉईंट दाबायचा कोणत्या अवयवाचा कोणता ऊर्जा प्रवाह पाहत आहे हे सगळं एकदा तुम्ही शिकून घेतलं की तुम्हाला घरच्या घरी तुम्ही तुमचे स्वतः डॉक्टर होणार.
ड्रगलेस ह्या ॲक्युप्रेशर थेरपीला ड्रगलेस थेरपीसुद्धा म्हणतात. कारण का ड्रगलेस म्हणतात? कारण आपल्याला बाहेरून असं औषध घ्यायची गरज नाही. बाहेरून जेव्हा आपण औषधं घेतो, अँटीबायोटिक्स वगैरे जे घेतो आपण, त्याच्याने काय होतं की आपल्या शरीरावरती त्याचा वाईट परिणाम होतो, दुष्परिणामसुद्धा होतात. तर ही ड्रगलेस थेरपी आहे. फक्त तुम्हाला काय तर ते पॉईंट्स ओळखायचे आहेत, ते ऊर्जा प्रणालीला समजून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे ते पॉईंट्सला स्टिम्युलेट करायचं आहे आणि त्याला स्टिम्युलेट केल्यानंतर तो ऑर्गन आपल्याला त्याला सक्रिय करून हेल्दी करायचं आहे. तर अशी ही ॲक्युप्रेशर थेरपी आहे. तर सर्वांनी हे शिकून घ्यावं, हीच माझी कळकळीची विनंती सर्वांना आहे.